नक्कीच श्रीकृष्ण कला सर्कलला वाकलन यांच्याकडे नक्कीच पारितोषिक आलाय 2000 पारितोषिक आलाय नक्की थँक्यू. चला वागण संघाचे पाठराखे प्लीज थोडस साईडला वा कारण दुसरा सामना लगेच सुरू होईल. श्रीकृष्ण कला सर्कल यांच्याकडे 2000 रुपये आणि 500 रुपयाचा पारितोषिक. तेजसला जो जेल टिपला होता त्या तेजससाठी तेजसने सुद्धा याच्या व्यासपीठावरती अजून पारितोषिक या ठिकाणी येत आहेत. जयेशसाठी 1800 रुपये आणि 500 रुपये विश्वाससाठी 200 रुपये आणि मॅन ऑफ द मॅच साठी अजून एक कॅप आहे. 1 सेकंड प्रदीप पाटील यायचं आपण व्यासपीठावरती. विश्वास पोलाड आणि जयेश आपण व्यासपीठावरती यायचंय. तुमच्यासाठी पारितोषिक या ठिकाणी आकाश मात्रे यांच्या माध्यमातून ते पारितोषिक आलं होतं. जेल साठी तेजस पाटील जेल टिपला होता जीतचा. तर ठिकाणी सामना सुरू होत आहे. या मैदानामध्ये आपण पाहतो सामना पेटारी बनाम दहिसर या दोन संघामध्ये पहिलाच फलंदाज बाद होत आहे आणि पेटारी संघाला या ठिकाणी पहिला धक्का. थँक्यू पुन्हा एकदा सर्व आले लाडक्या मिस्कांच्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करणार आपण पाहतो. हॅलो तर आपण पाहतो या ठिकाणी स्पर्धा रंगतो जहानमान क्रिकेट संघ टायगर आयोजित टायगर चषक 2017 चे पर्व या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये पाहायला मिळतो. तर या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व तमाम लाडक्या क्रीडकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मोस्ट वेलकम. आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मंचावरती आलेल्या सर्व उपस्थित मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. सामना या ठिकाणी आपण पाहतो हाय व्होल्टेज आपण पाहिला प्रेक्षकांच्या मेंदूला सुन्न करणारा सामना या मैदानामध्ये पाहायला भेटला. एक अतिशय बलाढ्य सामना आपण पाहिला. या दोन बलाढ्य संघामध्ये खिडकाली बनाम वाकलन या दोन संघामध्ये पहिला क्वार्टर फायनलचा सामना या ठिकाणी वाकलन संघाने जिंकलाय आणि टॉप 4 मध्ये त्याने जागा बनवली आहे. नाव बॅक टू क्रिकेट. सामना सुरू होतोय मैदानावरती या ठिकाणी पेटाली बनाम दहिसर या दोन बलाढ्य संघामध्ये म्हणजे दहिसर संघ आपण पाहतोय पहिला धक्का देतोय पेटाली संघाला. संदीप पाटील बाद होणारा फलंदाज. तर मैदानामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा पटापट का या ठिकाणी मनगडी ताकदीचा वापर जबरदस्त स्ट्रोक कॅप्चर सिलेक्शन चेंडू सीमा पार 4 धावा. तर ठिकाणी बघतो फलंदाज होता चौका ठोकणारा फलंदाज हेमंत केनीच्या बॅट मध्ये चौकार पाहायला मिळतो. कारण हेमंत केनी एक अतिशय मोठे नाव आहे टेनिस क्रिकेट मधला. कारण पेटाली संघाची खरी ओळख आपण म्हटलं तर हेमंत केनी आपण पाहू शकाल. सर्वप्रथम प्रामुख्याने नाव हेमंत केनी असं येतं आणि हेमंत केनी आपण पाहतोय हेमंत केनी इज व्हेरी डेंजर प्लेयर टेनिस क्रिकेट बॉल टेनिस क्रिकेट मधला सर्वात विस्फोटक आणि सर्वात घातक फलंदाज या मैदानावरती हेमंत केनी ज्याला चौकाराने घातक गोल केलं मैदानावरती. महेंद्र गोलंदाजच्या प्रती पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू कट करण्याचा प्रयत्न चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क या टर्न विथ बाउन्स आपण पाहू शकाल. या ठिकाणी पहिला चेंडूवरती चौकारानंतर आपण पाहतोय निदा चेंडू. चला प्रदीप पाटील आपला पण कॅप घेऊन जापली नक्कीच मॅन ऑफ द मॅच त्याच्यानंतर नक्कीच 40 प्लेयर्स जेवढे प्लेयर आहे टायगर संघाचे त्यांनी नक्कीच संपर्क साधायचे आमच्या व्यासपीठाच्या मागे. रवींद्र पाटील यांच्या संपर्क साधा. नाव बॅक टू क्रिकेट योगेश माडवी. त्या ठिकाणी पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न चेंडू यावेळेस कट केला केवळ सिंगल येणार आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतो धावसंख्या धापडकावरती पाहायला मिळते. या ठिकाणी धावसंख्या झाली ती स्कोर मोजून 5 आपण पाहू शकाल 5 धावा धापडकावरती. जबरदस्त क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो अंतिम टप्प्यामध्ये होत्या. कारण ही स्पर्धा 8 तारखेला या ठिकाणी सुरू झाली आणि या स्पर्धेतील अंतिम दिवस असणार आहे एक भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतो या ठिकाणी संपन्न होताना. कारण आज मेगा फायनल आणि मेगा फायनल मध्ये आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असणार आहे. थोडे बघतो पहिलं षटक मार्गस्थ आपण पाहतो धावसंख्या झाली ती आतापर्यंत 6 धावा. धावसंख्या आपण पाहतो अक्षय केणी स्ट्रायकरवरती फलंदाज. आता चेंडू बॅटचा पेस ओपन करतोय मनगडी ताकदीचा वापर चेंडू यावेळेस डीप लॉंगाच्या बरोबर चेंडू सीमा पार आउट ऑफ पार्क 6 धावा. या ठिकाणी आपण पाहतो फलंदाज होता अक्षय केणी ज्याच्या बॅट मध्ये षटकार पाहायला मिळतोय.
एक अतिशय मोठा फलंदाज या पेटाली संघाचा अक्षय केणी आपण पाहतोय. एक अतिशय चांगली फलंदाजी या अक्षय केणीच्या माध्यमातून. अक्षय केणीनं पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी षटकारानं कौतुक केलं आहे. या मैदानावरती जबरदस्त सुरुवात या मैदानावरती पाहायला मिळते. पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर या ठिकाणी अतिशय चांगलं कार्य केलं मैदानावरती. त्याचं आमची लवू भोईर पडग्याचे आमचे मानव शुभागमन झालाय. त्याचं आमच्या व्यासपीठावरती लवू भोईर आमचे आणि पडग्याचे या दरम्यान पाहतो कोलकाता टप्प्याचा चेंडू बडमॅनचा वापर केला होता मात्र मिस्टर अमित शोक अजून एक मोठा धक्का पेटाली संघाला. हे आमचे मान्यवर विजय पाटील आमचे टोंडऱ्याचे नक्कीच आमची इमर्जन्सी सेवा त्यांच्याकडे आपण लाभली. ओमकार मॅन ऑफ द मॅच साठी जी कॅप आहे ती कॅप परिधान करण्यासाठी यायचा प्रदीप पाटील व्यासपीठावरती. लास्ट मॅच हिरो हारलेला सामना जिंकून दिला वाघन संघाला आणि कॅप या ठिकाणी परिधान करतील प्रदीप पाटीलला आमच्या बामालीचे साई भक्त आदरणीय मदन शेठ गोंडली यांच्या शुभ असते. मॅन ऑफ द मॅच साठी जी कॅप आहे ती नेक्स्ट मॅच मध्ये कंपल्सरी घालावी लागेल प्रदीप पाटील याच्या व्यासपीठावरती आपण लवकर. थँक्यू. तर या दरम्यान सामना सुरू होता मैदानामध्ये पहिला धक्का बरोबर एकूण 2 धक्के लागले त्या मैदानामध्ये. कारण अक्षय केणी ज्यानं 6 वेळा खातं खुलं केलं होतं आणि एक जबरदस्त सुरुवात मिळवून दिली ती मैदानामध्ये. तो अक्षय केणी स्वतःचं अस्तित्व टिकावता येत नाही त्या मैदानामध्ये. 2 मोठे संघ स्वप्न घेतला आपण पाहतोय. या ठिकाणी पेटाली संघाने स्वप्न राखलाय या चमचमत्या ट्रॉफीला हात घालण्याचं. तर स्वप्न राखलाय या दैसर संघानं या पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी उचलण्याचं स्वप्न राखलाय. मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गतवर्षीचा आपण पाहतो चॅम्पियन संघ वाकलेन संघ पुन्हा एकदा टॉपर मध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर गतवर्षीचा विजेता संघ हा वाकलेन संघ अंतिम क्षणापर्यंत झुंज दिली आणि प्रदीप पाटीलला एक आक्रमक खेळी या मैदानावरती दिली आणि त्या वाकलेन संघाला तो विजय मिळवून दिला मैदानावरती. तर आपण पाहतो या स्पर्धेमध्ये तब्बल 32 संघाने सहभाग घेतला आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर जबरजबर या स्पर्धेमध्ये 25 संघ स्पर्धेतून बाहेर गेले. तर अद्याप आपण पाहतोय वाकलेन संघ टॉपर मध्ये आहे. तर त्याच्यानंतर तुर्बे संघ टॉपर मध्ये पाहायला भेटणार आहे. आता चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न होता मात्र अप्रतिम गोलंदाजी फलंदाजाला पूर्णपणे बीट करून सोडला. तर फलंदाज ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न दाखवतोय मात्र अप्रतिम गोलंदाज अजित पाटील आपण पाहतो गोलंदाजच्या प्रति दुसरं षटक मार्गस्थ आणि आतापर्यंत आपण पाहतोय या संघाने धावा एकवटल्यात. 2 फलंदाज गमावल्यानंतर फक्त 11 धावा एकवटल्यात मैदानावरती. पहिला क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहिला अतिशय रंगतदार आणि अतिशय बिग फाईट मोठी सामना पाहिला मैदानावरती. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न बनी नाही तो अब्दुल गडे. चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय फलंदाजाला चकमध्ये देतोय. पडल्यानंतर थोडासा टेक ऑफ झाला आणि फलंदाजाला चकमध्ये येऊन विकेट किपरच्या हातामध्ये पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता जेवढे निर्धाव चेंडू जे फलंदाज खेळतील तेवढा दबाव या पेटाली संघावरती येऊ शकेल. कारण पेटाली संघ रायगड डिस्ट्रिक्ट मध्ये बिलॉंग करणारा संघ या मैदानावरती आणि ठाणे डिस्ट्रिक्ट मधला हा संघ आपण पाहू शकाल हा दैसर संघ मैदानावरती. आमने सामना या 2 संघामध्ये बिग फाईट सामना पाहायला मिळतोय मैदानावरती. पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र खेळून करतो चेंडू लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक कार्पेटच्या माध्यमातून चेंडू अडवलं गेलं त्याबद्दल एकच धाव मिळाला आणि एकच धावेच्या मदतीने आपण पाहतो धावसंख्या धपडकपती धावा पाहायला भेटते त्यावेळी 12 सिंगल डबलला प्राधान्य दिलं आणि एकेरी धावसंख्येच्या मदतीने वाटचाल करताना या संघात आतापर्यंत आपण पाहतोय धावा बनवत त्या फक्त 12 धावा. तर आपण पाहतो स्ट्रायकरवरती फलंदाज हेमंत केणी एक अतिशय मोठा फलंदाज. हेमंत केणी इज व्हेरी डेंजर प्लेयर टेनिस क्रिकेट बॉल. टेनिस क्रिकेट मधला सर्वात विस्फोटक आणि सर्वात घातक फलंदाज हा हेमंत केणी मैदानावरती. यावेळेस पुन्हा एकदा फटका घेण्याचा प्रयत्न मिस्टर अमित शोक आपल्या पोहोचले बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. अप्रतिम गोलंदाजी या मैदानावरती. कारण पहिल्या षटकामध्ये जी गोलंदाजी दाखवली मैदानावरती गोलंदाज होता महेंद्र ज्यानं फक्त धावा खर्च केल्या होत्या 11. त्याच्यानंतर त्याच पद्धतीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न असणारा या गोलंदाजाचा अप्रतिम गोलंदाजी मैदानावरती. दैसर विपक्ष आपण पाहतोय सामना सुरू आहे पेटारी या 2 बलाढ्य संघामध्ये. आता चेंडू बॅटचा पेस ओपन करतो मिस्टर अमित शोक. चेंडू हवेमध्ये जज केला क्षेत्ररक्षकाला. अजून एक मोठा धक्का हेमंत केणी बॅक टू द पॅव्हिलियन. आमच्या मंचावरती उपस्थित मान्यवर आमचे लहू भोईर साहेब आमच्या पडग्याच्या हे देखील उपस्थित आहेत त्यांचं स्वागत करतील. विष्णू पाटील साहेब आपल्या या स्पर्धेचे खास आयोजक त्यांच्या शुभार्थ या मान्यवरांचं स्वागत करण्यात येते. आदरणीय लहू भोईर साहेब आमच्या पडग्याचे यांचं स्वागत आमच्या अतिथी कक्षामध्ये केलं जात आहे. कारण आपण पाहतो याच स्पर्धा ही फार मोठी आहे. 198 देशामध्ये ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह बघितली जाते. घर बसल्या बसल्या आपण पाहू शकाल ही स्पर्धा 198 देशामध्ये आपण पाहू शकाल ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून.
तर या ठिकाणी ओंकार आपण पाहतो ही स्पर्धेमध्ये तब्बल 32 संघाने सहभाग नोंदवला. तर 352 खेळाडू असतील या स्पर्धेमध्ये. आपण स्वप्नातली बाईक कोण साकारेल हा मोठा प्रश्न असणार आहे. मध्ये येणाऱ्या कालामध्ये कोण होणार तो विजेता आणि कोण पटकावेल ती बाईक. आता तर चेंडू शामिक शॉट ऑनसाइडला करण्याचा प्रयत्न होता. अजून एक धक्का. फेटाली संघ सावरत नाही या मैदानावरती. थँक्यू डिझा. तर आपण पाहतो 2 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावपळकी धाबा पाहतो. या ठिकाणी केबल झाले ते 12 धाबा. या षटकामध्ये गोलंदाजानं भरभरून यश प्राप्त केलं आणि या षटकामध्ये गोलंदाजानं पेटाली संघाला 2 धक्के दिले. तर त्यानं फक्त एकच धाव खर्च केली. अप्रतिम गोलंदाजी. तर पहिल्या पावर सर्कलमध्ये महेंद्रनं 2 धावा महेंद्र या पहिल्या षटकामध्ये 2 धक्के दिले होत्या. मात्र या षटकामध्ये 2 धक्के या गोलंदाजाने दिल्यात. एकूण धावा 6.00 ची सरासरी गाठताना पेटाली संघाने केवळ 12 धावा ठोकल्यात. तर मागचा सामना आम्हाला आठवतो कारण 65 धावा खिडकाली संघाने बनवल्या होत्या. मध्ये त्या सामन्यामध्ये त्या संघाला प्रत्युत्तर देताना मी म्हणे चोख प्रत्युत्तर दिलं त्या बाकी संघाच्या फलंदाजाला आणि तो सामना या ठिकाणी जिंकला. कारण खिडकाली संघाच्या पाठीराकडे स्वप्न राखलं होतं या चमचमच्या ट्रॉफीला हात घालायचं. त्यांचं स्वप्न साकारू शकला नाहीये तो खिडकाली संघ. आणि पुन्हा एकदा वन्स अगेन या स्पर्धेतील गतवर्षीचा चॅम्पियन संघ ते स्वप्न घेऊन या मैदानावरती आला होता आणि त्यांचे स्वप्न साकारताना पुन्हा एकदा या ठिकाणी बाकी संघाचे खेळाडू अप्रतिम कामगिरी आपण पाहिली प्रदीप पाटील यांच्या माध्यमातून. तर अंतिम षटकामध्ये 18 धाबीची गरज असताना 5 चेंडूमध्ये तो सामना या ठिकाणी संपवला होता. म्हणजे तशीच काहीशी कामगिरी या पेटाली संघाला करावी लागेल. कारण पेटाली संघ देखील अतिशय मजबूत संघ आहे. हेमंत खेळणी बाजल्यानंतर थोडासा डगमगला संघ आपण पाहतोय. एका पाठोपाठ एकूण 4 झटके या संघाला लागलेत मैदानावरती. तर पहिला फलंदाज होता संदीप पाटील. ज्याला तो वाद झाल्यानंतर हा संघ थोडा डगमगला आणि स्वतःला सावरू शकला नाही या मैदानावरती. मात्र राकेश स्ट्रायकरवरती पण पाहतो मोठा फटका. पुन्हा एकदा मोठा झेल या ठिकाणी राकेश केडी बॅक टू द पॅव्हिलियन. बिग विकेट. अजून एक धक्का. जबरदस्त संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून कारण सातत्यानं 5वी रात्र ठिकाणी डीजे मास्टर अप्रतिम संगीत ऐकवतो. कारण जेव्हा जेव्हा सामन्यामध्ये मजा नसते तेव्हा प्रेक्षक वर्गाला या ठिकाणी प्रसन्नित करण्याचं काम केलं आमच्या डीजे मास्टरनं. त्याचं देखील आम्ही स्वागत करतो. तर याच दरम्यान 2 षटकांचा खेळ संपत झाला. 30 षटक मार्गस्थ असताना राकेश केणी बाद झाल्या मैदानावरती. एकही फलंदाज कौतुकाला साजिश अशी कामगिरी दाखवत नाहीये. तर आपण क्रिकेटमध्ये म्हणतो ना मित्रांनो क्रिकेटमध्ये या ठिकाणी आपण पहिले ज्या प्रकारे एका पाठोपाठ जे फलंदाज बाद झाला मी म्हणेन खराब कामगिरी या मैदानावरती पाहायला मिळते पेटाली संघाची. एकही फलंदाज टिकून खेळ करत नाहीये. एकही फलंदाज कौतुकाला साजिश अशी खेळ करत नाहीये. ज्या प्रकारे त्यानं दुसऱ्या दिवशी क्रिकेट दाखवलं होतं तो क्रिकेट या पेटाली संघाकडनं पाहायला मिळत नाहीये. कारण पेटाली संघाने दुसऱ्या दिवशी अप्रतिम कामगिरी केली होती. नक्कीच या स्पर्धेतील एक विक्रम नक्कीच असणारे अक्षय केणी याच्या नावावरती लगातार 11 चेंडू त्याने निर्धाव फेकले होत्या. असं विक्रम या संघाचा आहे. त्यामुळे त्याची गोलंदाजी आपण पाहिली पेटाली संघाची तो मजबूत आहे. मध्ये 40-45 धावा किमान या संघाला बनवावे लागतील मैदानावरती. आत्ताच आपण पाहिला तर पेटाली संघ थोडासा बॅकफुटला ढकलत होता. सेकंड वरती फलंदाज यावेळेस मात्र पॅडवरती चेंडू जोरदार अपिलामध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी पाहायला मिळतो. कारण जेव्हा पंचांकडे लेग बिपलचं अपील केलं जातं तेव्हा पंच प्रामुख्याने 3 गोष्टींचा नक्कीच या ठिकाणी विचार करतात. लेंथ लाईन आणि ॲडफेक्टर. चेंडू कुठे पडतो चेंडू कुठल्या साईडला जातोय आणि त्याची उंची किती आहे या 3 गोष्टी प्रामुख्याने पंच नेहमीच पाहत असतात. मग आत्ताचा चेंडू आपण बघतोय लेगस्टम्पच्या खूपच बाहेर होता. तसेच रवींद्र पाटील आणि शिवाजी पाटील या दोघांनी लगेच आमच्या व्यासपीठाशी संपर्क साधा. सूर्यजी पाटीलशी रवींद्र आणि शिवाजी पाटील लगेच. त्याच दरम्यान शॉटआउट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बार बीट होतोय. पाहू शकाल दबाव किती या संघावरती. कारण दबाव या संघाला सुरुवातीपासून झेलला त्यामुळे तोच दबाव आतापर्यंत कायम पाहायला मिळतोय या पेटाली संघावरती. कारण फलंदाज होता संदीप पाटील ज्याने सुरुवात कमजोर केली. संदीप पाटीलला सुरुवात खराब केली या मैदानावरती आणि ती सुरुवात मात्र कायम राहिली या मैदानावरती. आतापर्यंत एकही फलंदाज चांगली फलंदाजी दाखवत नाहीये. आता चेंडू या ठिकाणी मनगटी ताकदीचा वापर चेंडू खेळून करतोय डीप लॉंग ऑफ रिझन मध्ये. तोपर्यंत सिंगल होती आणि एका धाबेच्या मदतीनं धावसंख्या आपण पाहू शकता धापडकावरती 13 धाबा. ओमकार एकेरी दुसऱ्यांकडे हा पेटाली संघ मोठी धावसंख्या बनवू शकणार नाहीये. कारण म्हणतात ना बिना हवा से क्या फुल खिलेंगे जब तक बारिश ना हो. और इक्का दुक्का से ये पेटाली टीम क्या मुकाबला
ये पेटल टीम क्या बड़ा स्कोर बना पाएगी जब तक चौकी चक्की राव तुमच्या धावसंख्या आपण पाहू शकाल या ठिकाणी आतापर्यंत 13 अतिशय खराब परिस्थिती बॅकफुटला ढकलला जातो पेटाली संघ या मैदानावरती आता चेंडू जबरदस्त फटका मनगडी ताकदीचा वापर शॉट ऑन गोल करतोय चेंडू डीप लागायच्या वरून चेंडू सीमा पार 6 धावा तर आपण पाहतो आमच्या मान्यवर उपस्थित आहे मंचावरती आपण पाहतो मोस्ट वेलकम सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असणार आहे कारण भव्यदिव्य स्पर्धा टायगर चषक 2017चं पर्व अंतिम दिवस आणि अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा होती आणि याच दरम्यान बघतो आमचे किरण ठोंबरे आणि संदीप ठोंबरे यांचं शुभ आगमन होत आहे एक अतिशय चांगले व्यक्तिमत्व करेन किरण ठोंबरे यांच्या माध्यमातून 14 तारखेला कोणीच्या मैदानावरती सर्वात मोठी डे स्पर्धा असणार आहे तर आपण पाहतोय एक भव्यदिव्य क्रिकेटचं आयोजन कोणीच्या मैदानावरती येत्या 14 तारखेला म्हणजे परवापासून त्या स्पर्धेला सुरुवात होणार आहे मी म्हणेन अतिशय मोठी स्पर्धा असणार आहे ती कोणीच्या मैदानावरती त्यांचा या ठिकाणी शुभ आगमन दिला मोस्ट वेलकम किरण ठोंबरे आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये तर संदीप ठोंबरे आपलंही स्वागत आहे या स्पर्धेमध्ये तसं आपण पाहतो या ठिकाणी धावफलकावरती झाले तर केवळ 19 धावा नक्कीच आपण बघतोय आशिष किरण जागे झाले कारण षटकार ठोकला आतापर्यंत फलंदाज होता षटकार ठोकणार फलंदाज ऋतिक केनी जो 7व्या क्रमांकावरती मैदानावरती आला 7व्या क्रमांकावरती आलेला फलंदाज ऋतिक केणी आपण पाहतोय त्याच्या बॅटमध्ये षटकार पाहिला आशिष किरण थोडस या पेटल संघाचं जागा झाला मैदानावरती पुन्हा एकदा षडंबोल करण्याचा प्रयत्न नक्कीच आम्ही पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहू पंच आम्हाला दर्शवतात की हा चेंडू ऑफस्टमच्या खूपच बाहेर आहे पंच आम्हाला लगेच दर्शवतात आउटसाइड ऑफस्टम पंचांना इशारा केला की पंच सोयरा हा चेंडू मध्ये धावसंख्या आपण पाहतोय 20 धावा धावसंख्या शांत वातावरण आपण पाहतोय पेटल संघाच्या पाठीरांगेमध्ये शांतता पसरली पुन्हा एकदा या ठिकाणी फ्रंटफुटला धावून फायनल क्रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे केवळ सिंगल येणार आणि एका धाबेच्या मदतीनं धावपळकी धाबा 21 धाबा ज्या प्रकारे मी म्हटलं की एकेरी दुसऱ्यांकडे हा पेटाली संघ मोठी धाबा उभारू शकणार नाही या मैदानावरती त्यामुळे पेटाली संघाला चौकार षटकारांची गरज आहे जी सुरुवात त्या मैदानावरती थोडी खराब दाखवली त्याच्यानंतर एकही फलंदाज स्वतःला सावरू शकला नाही मैदानावरती जिम्मेदारी क्रिकेटमध्ये जिम्मेदारी ही फार मोठी गोष्ट आहे आणि जिम्मेदारी एकही फलंदाजाने घेतली नाही या जिम्मेदारी निभावणं हीच फार कठीण असतं क्रिकेटमध्ये आणि जिम्मेदारी ढकलणं हे अतिशय सोपं कार्य असतं आणि पेटल संघाच्या फलंदाजानं नेमकं तेच केलं की जिम्मेदारी ढकलली ते येणाऱ्या फलंदाजच्या खांद्यावरती आता चेंडू या ठिकाणी मात्र चेंडू आब्यामध्ये अजून एक धक्का पेटाली संघाला फलंदाज ऋतिक केणी बाद होत आहे मोठा झटका 6वा झटका मैदानावरती धन्यवाद धन्यवाद नक्कीच जर आपण आमच्या व्यासपीठावरती आमच्या मान्यवर भरपूर संख्येने आले तर नक्कीच सन्मान त्यांचा केला जाईल वरिष्ठ नक्की आमचे पोलीस निरीक्षक बघू शकाल मनोहर आवाड आमचे पोलीस निरीक्षक यांचा सत्कार यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती आमचे आयोजक विष्णुचट पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल आमच्या व्यासपीठावरती सन्मान केला जातो आमच्या व्यासपीठावरती आमचे मान्यवर बघू शकाल पोलीस निरीक्षक मनोहर आवाड साहेबांचं मात्र सन्मान आमच्या व्यासपीठावरती विष्णुचट पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय जबरदस्त बघू शकाल आपण व्यक्तिमत्व आमच्या व्यासपीठावरती सन्मान केला जातो आमच्या व्यासपीठावरती त्याच्यानंतर आमचे मान्यवर रवी शेठ म्हात्रे सागावचे रवी शेठ म्हात्रे सागावचे सन्मान आमच्या व्यासपीठावरती त्याच्यानंतर आमचे रवी शेठ म्हात्रे सागावचे यांचा सन्मान केला जातो आमच्या व्यासपीठावरती जबरदस्त व्यक्तिमत्व सातत्याने बघू शकाल हे पाठीवर असलेलं प्रेम कारण का भरपूर मोठ्या संघाने जेवढेच प्रेक्षक वगैरे तेवढेच मात्र बघू शकाल आमच्या व्यासपीठावरती तेवढेच संख्येने मोठ्या संख्येने बघू शकाल पण मान्यवर सुद्धा आमच्या व्यासपीठावरती लगेच आमचे मान्यवर अशोक बोईर देसाईचे तलेपाड्याचे आमचे मान्यवर यांचा सन्मान सुद्धा आमच्या व्यासपीठावरती केला जातोय आमच्या आयोजकात शुभ असते योगेश नक्कीच आपण बघतोय फलंदाज या ठिकाणी षटकार ठोकतो आणि षटकाराच्या शेवटचा चेंडू होतो आपण बघतोय या ठिकाणी मात्र
29 धावा अद्याप 5 चेंडूचा खेळ झाला षटकामध्ये तर 29 धावा धावा करते थोडस धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न दाखवला येणाऱ्या आपण बघतो आपण जे फलंदाज होते सलामी आणि मिडऑर्डरचे फलंदाज त्यांना जे कार्य जमले नव्हतं ते आपण बघतोय शेवटचे फलंदाज म्हणजे 7व्या आणि 8व्या क्रमांकाचे फलंदाज मैदानामध्ये आहेत संदीप केणी आपण पाहतो फलंदाजीसाठी एक अतिशय मोठा फलंदाज अतिशय मोठे नाव क्रिकेटमध्ये कारण संदीप केणीनं चांगले क्रिकेट दाखवलं पेटरी संघासाठी कित्येक वेळा त्यानं पेटरी संघाला चांगले दिवस दाखवले तर हेमंत केणी पुन्हा एकदा वन्स अगेन चांगली खेळी दाखवते मैदानावरती पुन्हा एकदा लो फुलटचा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून चेंडूला ढकलतोय चेंडू डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये आहे तोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला उचलेल आणि फेक करेल तोपर्यंत चप्पलाईनं चित्त्याच्या चप्पलाईनं या ठिकाणी 2 धावा एक पडल्या षटक क्रमांक 3 संपन्न 3 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी धावा झाल्या त्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावा झाल्या त्या ठिकाणी 31 धावा आणि 32 धावेचं लक्ष असणार आहे त्याचे आमचे मान्यवर भोलेनाथ दरे आमचे देसाईचे मान्यवरांचा सुद्धा सन्मान आमच्या व्यासपीठावरती आमच्या जग पाटील यांच्या आमच्या व्यासपीठावरती सन्मान केला जातो आमच्या व्यासपीठावरती जबरदस्त व्यक्तिमत्व नक्कीच्या स्पर्धेची ओघ आहे प्रत्येक मान्यवरचा सन्मान न चुकता याची सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय जबरदस्त आपण बघतो भली मोठी स्पर्धा आणि तेवढंच चांगले भले संख्येने आमचे मान्यवर आमच्या व्यासपीठावर येत आहेत त्यानंतर सन्मान केला जातो आमच्या व्यासपीठावरती नक्कीच आमचे मान्यवर हरिभाऊ पाटील दैसरचे आमचे मान्यवर हरिभाऊ पाटील आमच्या दैसरच्या मान्यवरांचा सुद्धा सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय या स्पर्धेचे आधारस्तंभ मी बघू शकाल विष्णुनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते आमच्या व्यासपीठावरती सन्मान केला जातो आमच्या मान्यवरांचा त्याच्यानंतर आमचे मान्यवर शेखर रोकडे नक्कीच रिवल रोकडे आमचे मान्यवर शेखर रोकडे साहेब यांच्या सुद्धा आमच्या व्यासपीठावरती सन्मान केला जातो आमचे स्पर्धेचे आयोजक विष्णुनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते आमचा व्यासपीठावरती सन्मान केला जातो आमच्या मान्यवरांचा त्याच्यानंतर आमचे मान्यवर दिलीप पाटील सागावचे दिलीप पाटील यांचा सुद्धा सन्मान केला जातो आमच्या व्यासपीठावरती जबरदस्त व्यक्तिमत्व दिलीप पाटील सर याचे नक्कीच आमचे दिलीप पाटील बघू शकले जबरदस्त व्यक्तिमत्व याचे आपण समोर आपला सन्मान केला जाईल स्पर्धेच्या माध्यमातून जायचं आपण समोर त्याच्यानंतर आमचे मान्यवर नक्कीच आपण पाहतो राहुल आज मान्यवर फार संख्येने आले कारण कालपासून आजपर्यंत आपण पाहिले तर जबरदस्त 600 के 700 सत्कार समारंभ आमच्या मंचावरती झाला सर्वात मोठी नाईट स्पर्धा मी म्हणेन या विभागातली असणाऱ्या कारण 2 दिवसामध्ये तब्बल 700 सत्कार समारंभ आमच्या समालोचन कक्षामध्ये झाले आहेत मोस्ट वेलकम सर्वांचं पुन्हा आमचे मान्यवर नरेश म्हात्रे मानपाड्याचे आमचे मान्यवर यांचा सन्मान सुद्धा आमच्या व्यासपीठावरती जर आपण लवकर आयोजक आपण लवकर करा सत्कार समारंभ लगेच उठकून घ्या सन्मान लगेच करून घ्या प्लीज फास्ट त्याच्यानंतर आमच्या व्यासपीठावरती आमचे मान्यवर रमेश दातीलकर शीलच्या आमच्या रमेश दातीलकर यांचा सन्मान केला आमच्या व्यासपीठावरती जबरदस्त व्यक्तिमत्व आमच्या स्पर्धेचे आयोजक आमचे आधारस्तंभ आमच्या स्पर्धेत बघू शकाल आमच्या व्यासपीठावरती विष्णुनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते आमच्या व्यासपीठावरती सन्मान केला जातोय तसे आमचे शत्रुघ्न पाटील ग्रामपंचायत सदस्य भंडारली यांचा सुद्धा सन्मान केला आमच्या व्यासपीठावरती जरा दादा आपण लवकर थोडंसं बघू शकाल नक्कीच इनॅक्शन मध्ये आमचे दादा सुद्धा नक्कीच आता खेळतीलच तर तेव्हा माईक आमच्याकडे असेलच तर थोडीशी आपण वेगळीच कॉमेंट्री करू योगेश माडवी त्याच्यानंतर आमचे मान्यवर संदीप बेडेकर आमचे दिव्याचे या मान्यवरांचा सन्मान केला जाईल आमच्या व्यासपीठावरती संदीप बेडेकर आमचे मान्यवर दिव्याचे यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातो आमच्या आयोजकांच्या शुभ हस्ते विष्णुदादा पाटील तर त्याच्यानंतर सामना सुरू होतोय याचा प्रत्यक्ष आपण ऐकूया या खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा ओमकार सेटे यांच्याकडे जाऊ आपण खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये थँक्यू राहुल थँक्यू योगेश आज आमच्यासोबत एक जबरदस्त सिनियर समालोचक प्रसाद परब तसेच मच्छिंद्र पाटील सर रोहिंजन अतिशय 5 समालोचक आहेत त्यामुळे चांगलं समालोचन येणाऱ्या काळात आमच्या प्रेक्षक वर्ग या ठिकाणी पाहायला मिळेल गेमलो तर मैदानावरती टॉप 8 टॉप 4 साठी या सामन्यामध्ये आपण पाहू शकाल गावदेवी दैसर वर्सेस पेटाळी या 2 संघाच्या माध्यमातून हा चेंडू मोठा फटका
32 धावेची गरज आहे. आव्हान खूप सोपं आहे मैदानावरती, ते म्हणजे दैसर संघाला म्हणजे षटक फेकलं पहिल्या सत्रामध्ये गोलंदाज अजयनं फक्त 1 धाव खर्च केली आणि 2 फलंदाजांना बाद केला. 1 मिनिट ओमकार. त्याच्यानंतर आमच्या व्यासपीठावरती आमचे वळप पाटील शिलगावचे यांचा सुद्धा सन्मान यशोती सन्मान केला जातो आमच्या व्यासपीठावरती. वल्लभ पाटील सलामीची जोडी मध्ये महेंद्र हा चेंडू आउटसाइड एज फलंदाज बाद मध्ये पहिला झटका महेंद्रच्या रूपाने दैसर संघाला. नक्कीच थँक्यू भागेश. नक्कीच आमचे नक्कीच डेकोरेशन नक्कीच हे मंडप उभं केलं ते आमच्या या व्यासपीठ सोबवलं त्यांनी सजवलंय. प्रकाश पाटील आमचे अष्टविनायक डेकोरेटर यांचं सुद्धा मात्र आमच्या व्यासपीठावरती यशोती सन्मान केला जातोय. फलंदाज बाद होतो मैदानावरती. आमचे मुंबऱ्याचे मान्यवरांचा त्यांचा शुभागमन झालाय. सॉरी ओमकार सॉरी. कॅप्टन ऑफ द टीम महेंद्र भोईर मैदानात परतला. 31 धावेचं लक्ष्य मैदानावरती पहिल्या सत्रामध्ये उभारला आणि 32 धावेचं टार्गेट पार करत असताना चांगलं षटक मैदानावरती फेकलं जात आहे. कारण यश लाभले मैदानावरती गोलंदाज ऋतिक केनीला. सर गोलंदाज आपण पाहिली 4 षटकामध्ये झुंपत अक्षय सारख्या गोलंदाजाचं एक षटक आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये एक चांगली फाईट या मैदानावरती लो स्कोरला देऊ शकेल हा पेटाई संघ. गोलंदाज मैदानावरती ऋतिक. एक मिनिट. त्याच्यानंतर आमचे किरण शेठ टोंबरे जबरदस्त व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून भरपूर मोठी स्पर्धा याच्या व्यासपीठावरती नक्कीच त्यांचा शुभांग त्यांचा सन्मान केला जाईल आमच्या व्यासपीठावरती. जबरदस्त व्यक्तिमत्व किरण शेठ टोंबरे च्या माध्यमातून भरपूर मोठी स्पर्धा बघू शकाल. त्या 14 तारखेला त्यांचा सन्मान नक्कीच विष्णुशेठ पाटील आमचे आयोजक दोघं सुद्धा आयोजक मध्ये बघू शकाल. आमच्या आयोजक यावेळेस विष्णुशेठ पाटील यांच्या शुभ असते. ओमकार तसंच विश्वनाथ मस्कर यांच्या सुद्धा ठिकाणी शुभागमन झालंय. मी विनंती करतो आमच्या विश्वनाथ मस्कर यांना की आपण याच्या व्यासपीठावरती सातत्यानं मान्यवरांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. हा चेंडू अतिशय चांगला आहे. गुडलेन स्पॉटवर चेंडू आतमध्ये येतोय. बीड झाल्यात मध्ये फक्त आणि फक्त 32 धावेची गरज आहे या गावदेवी 11 दैसर संघाला. 2015चा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचा रनरअप संघ मैदानावरती आणि रतनबुवा पाटील स्मृती चषकाचा बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट नॉन सायकलला आपण पाहू शकाल मिलिंद पाटील. तर सायकलवरती पाहतो आपण फलंदाज शरद भोईर. तसे आमचे विश्वनाथ मस्कर नारिवलीचे यांचं इथं शुभागमन होतोय. त्याच्यानंतर आमचे मान्यवर संजय पाटील आमचे आशिष आमचे मान्यवर यांचं सन्मान केलं जातोय. थँक्यू. सॉरी प्रेक्षक वर्ग सातत्यानं मान्यवरांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. त्यामुळे आम्ही समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आहोत. आमची सुद्धा खूप विश होती की लास्ट दिवस मान्यवर नक्कीच आमचे वाघ साहेब पोलीस निरीक्षक डायगरचे यांचं सुद्धा सन्मान केला जाईल आमच्या व्यासपीठावरती. चेतन गजानन शेठ पाटील यांच्याकडे 5,000 रुपयाचं पारितोषिक. उपसरपंच दैसर त्या दैसर संघ सामना जिंकला. जर राहुलचा सन्मान झाला असेल तर आपण मैदानावरती वळूयात. सामना अतिशय महत्वाचा टॉप 4 साठी क्वालिफाय सामना मध्ये आपण पाहतोय दैसर बनाम पेटाळी या 2 संघाच्या माध्यमातून आलेल्या सर्व रसिकांचं डायगर चषक 2017च्या माध्यमातून मी हार्दिक स्वागत करतोय. गोलंदाज सज्जता मैदानावरती ओव्हर द विकेट हा चेंडू लागते टीट ग्लोरियस स्ट्रोक. चेंडू मिड विकेटला पार करतोय. चेंडू सीमा पलीकडे दमदार षटकार. थँक्यू डीजे. त्याच्यानंतर आमचे मान्यवर त्याच्यानंतर आमच्या व्यासपीठावरती बालराम पाटील आमचे पडलेगावचे मान्यवर यांचा सन्मान सुद्धा आमच्या व्यासपीठावरती विष्णुशेठ पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. एका षटकाचा खेळ मैदानावरती कंप्लीट होतोय. आफ्टर 1 ओव्हर्स जर धापलकावरती आपण नजर टाकली तर धापलकावरती 10वा राहुल पाटील आलेल्या मैदानावरती षटकाराने खातं गोल केलंय. ज्या फलंदाजाची ओळख आहे षटकार आणि चौकार त्या फलंदाजाने 1 सेकंड स्वतःची ताकद मैदानावरती दाखवली आहे या पेटाळी संघाला. आणि पहिला पॉवर प्लेचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला. जिथून धापलकावरती 10 आलेत. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 7 आणि फलंदाज बाजारात मैदानावरती 2. त्यामुळे सामन्यामध्ये फाईट या लो स्कोरला देऊ शकेल हा पेटाई संघ. मग त्यासाठी येणाऱ्या काळामध्ये अक्षय केनीच्या माध्यमातून चांगलं षटक फेकणं खूप गरजेचं आहे. कारण समीकरण आपण मैदानावरती पाहतोय 18 चेंडू आणि 25 धावेची गरज आहे. मागच्या सामन्यामध्ये लास्ट ओव्हरला 6 चेंडूवरती 18 धावा चेस करताना आपण पाहिलं होतं वागन संघाला. त्यामुळे सामना या ठिकाणी फलंदाजांच्या फेवरमध्ये असेल कारण ही खेळपट्टी जास्तीत जास्त फलंदाजांना योगदान देते.
हा चेंडू ओरपीस आहे, मोठा फटका. बॅकफुट लावून जागा बनवली शॉटसाठी, खोदून काढतो चेंडूला. ब्लॉकाचा चेंडू होता, चेंडू ट्रॅव्हल होतो लॉंगॉनला विकीच्या माध्यमातून. तोपर्यंत अजून एक धाव मैदानावरती लाभेल मिलिंदला आणि एका धावेनं दैसर संघाची धावपलकावरती धावा जर आपण पाहिला 8 धावा, 32 धावेचं एक मापक लक्ष. आता ते लक्ष पार करत असताना फाईट देतोय. हा चेंडू शॉर्ट लेनचा होता, हुक केलाय, मनगडी ताकदीचा वापर, चेंडू लॉंगॉन सीमा पलीकडं अजून एक वेळा डरकाळी पडतोय मध्यवर्ती राहुल पाटील. 6 धावा, गुड शॉट. थँक्यू सर. आणि अजून एक पारितोषिक या ठिकाणी येतोय. सातत्यानं पारितोषिकांची अनाउन्समेंट आणि मान्यवरांचा सत्कार आणि सामना लो स्कोरचा. मात्र अशा क्षणाला राहुल पाटील मैदानावरती अटॅकिंग क्रिकेट सादर केलाय. दुसऱ्या दिवसामध्ये ज्या गोलंदाजानं बॅक टू बॅक 11 चेंडू बीट केले होते फलंदाजांना आणि मेडन षटक या स्पर्धेचं ज्या अक्षयनं फेकलं होतं त्या अक्षयला आता मात्र बॅकफुटला आणलंय. ते म्हणजे फलंदाज राहुलला बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार राहुल पाटीलच्या माध्यमातून आलेत आणि धावसंख्या डबल डिजिट मध्ये आपण पाहू शकाल. स्कोर मोजाम 14, लॉस ऑफ 2 विकेट. 14 धावेवरती आतापर्यंत 2 फलंदाजांना गमावलंय या मैदानावरती गावदेवी इलेव्हन दैसर संघानं. आणि 32 धावा एका ती चेस करेल मैदानावरती ही ताकद या ठिकाणी दाखवली जाते या दैसर संघाच्या माध्यमातून. राहुल पाटीलला जर टार्गेट करण्यामध्ये यश येत आहे तर सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल. योगेश, सामन्यामध्ये अजून फाईट देऊ शकेल मी म्हणेल हा पेटाई संघ. आयबाक्यासाठी आमचे स्पर्धेचे प्रेरणास्थान विष्णुशेठ पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि सर त्यांच्या कटआउटला त्यांचे बॅनर्स आपण पाहतोय मैदानावरती 2 बॅनर त्यांचे लागले गेले आहेत. त्या बॅनरला चेंडू डायरेक्ट हिट झाला तर 2,500 रुपयाचं पारितोषिक विष्णुशेठ पाटील यांच्या माध्यमातून. आणि दैसर संघ सामना जिंकला तर विनोद मोतीराम पाटील दैसर यांच्याकडनं 5,000 रुपये बिग प्राइज. फलंदाज बाद मैदानावरती राहुल पाटील च्या फलंदाजाला टार्गेट करायचं होतं, तो फलंदाज बाद झाला. आता मध्ये सामन्यामध्ये फाईट निर्माण करू शकेल हा पेटाई संघ. अक्षयनं आता कमबॅक येऊन दिल्या मैदानावरती. तिसरा गडी बाद होतोय या गावदेवी दैसर संघाचा. दापलकावरती धावा आतापर्यंत आपण पाहतो 14 बनवायचे आहेत मैदानावरती 32 धावा म्हणजे अजूनपर्यंत 18 धावेची गरज आहे येणाऱ्या 15 चेंडूवरती. आणि जेव्हा जेव्हा लो स्कोरचा सामना आपण पाहिलाय तेव्हा सेकंड सत्रामध्ये नेट टू नेट फाईट आपण या मैदानावरती पाहिली आहे. त्यामुळे या मैदानावरती तो पेटाई संघ पुन्हा एकदा इतिहास तसा जपून ठेवेल का की हा पेटाई संघ काळाच्या पडद्याआड गडप होईल हे पाहणं तेवढंच महत्वाचं असेल. कारण 15 चेंडू 18 धावेची गरज आहे. दैसर संघाची फलंदाजी खूप खोलवर आहे. लियाकत शेख यांच्या ठिकाणी शुभागमन झालाय. अध्यक्ष मायनॉरिटी सेल ठाणे जिल्हा त्यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. या स्पर्धेचे प्रेरणास्थान विष्णुशेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आमच्या मान्यवरांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. प्रेक्षक वर्ग माफी असू द्या, चांगलं समालोचन आम्ही तुमच्यावर पोहोचू शकत नाही आहोत कारण अजिबात कॉन्सन्ट्रेशन मध्ये होत नाहीये. कारण खूप सारे मान्यवर आमच्या व्यासपीठावरती येत आहेत. म्हणजे जसं जसं वेळ मिळेल तसं आम्ही स्वतःमध्ये थोडीशी इम्प्रूव्हमेंट अजून आणू आणि चांगलं समालोचन आमच्या लाडक्या प्रेक्षक वर्गापर्यंत या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करू. सेकंडवरती डाव्या फलंदाज मनोज पाटील. हा चेंडू ब्लॉकॉलमध्ये होता, ब्लॅकफुट येतो, स्टेअर केलं चेंडूला. चेंडू ते मिड विकेटला सोपर्यंत चेंडूला कव्हर केलं जाईल. तोपर्यंत अजून एक सिंगल मैदानावरती आणि एकेरी धावेनं सामन्यामध्ये वर्चस्व गाजू शकेल मैदानावरती हे माहिती आहे. फलंदाज मिलिंद पाटील आणि फलंदाज मनोज पाटील या 2 फलंदाजांना. सलामीचा फलंदाज अजूनपर्यंत मैदानावरती आहे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचा बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट तो मिलिंद पाटील आपण मदती पाहू शकाल. 2015चा दिवंगत कामगार नेते रतनबुवा पाटील स्मृती चषकाचा रनरअप संघ आहे मैदानावरती आपण पाहतोय. म्हणजे दैसर संघ सध्याच्या स्थितीला खूप फॉर्म मध्ये असणारा संघ मैदानावरती फाईट देतोय या पेटाळी संघाला. धपलकावरती 10 आतापर्यंत आपण पाहूया 15. हा चेंडू मिलिंदसाठी मिस्टामिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षक गोलंदाज करण्याचा प्रयत्न केला जातोय. जेल मिस केला मैदानावरती अक्षय केनीनं. दुसरी रात्र जर आपण पाहिली तर दुसरी रात्र अक्षय केनीच्या नावावरती होती. पहिली रात्र जर आपण पाहिली तर वाकड संघाच्या केतनच्या नावावरती आणि तिसरी रात्र जर आपण पाहिली तर तुर्बे संघाच्या भूषण पाटीलच्या नावावरती. मात्र आजच्या दिवसामध्ये कोणता संघ मैदानावरती पुढे सरकेल हे पाहणं तेवढंच महत्वाचं. 5,000 रुपयाचं पारितोषिक विनोद मोतीराम पाटील यांच्या माध्यमातून. तर दैसर संघ सामना जिंकला तर त्यांच्यासाठी येत आहे खूप सारे अनाउन्समेंट या ठिकाणी कराव्या लागतात. मध्ये जीवनदान लाभत आणि 2 धावा सुद्धा लाभतात. चुकीला माफी नाही आहे. चूक करतो गोलंदाज अक्षय. हा चेंडू लास्ट मोमेंटला बॅटचा पेस ओपन करायचा होता. लेटकटच्या माध्यमातून दिशा द्यायची होती फलंदाज मिलिंदला.
चेंडू ट्रॅव्हल होतो शॉर्ट थर्डमॅनला. बीड झालेत. 2 षटकांचा खेळ मध्ये कंप्लीट होतोय. 1 षटकार या षटकामध्ये अक्षयने खर्च केलाय. त्यानंतर मध्ये चांगलं कमबॅक अक्षयच्या माध्यमातून कारण या षटकामध्ये 10 धावा अक्षयने खर्च केल्यात आणि सामना अजूनपर्यंत बॅलन्स आहे. मॅच विल ओपन बोथ द साइड. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि दाबलकावरती 10 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकाल 17 धावा दाबलकावरती दैसर संघाने आतापर्यंत लावलेत. हॅलो हॅलो थँक्यू. तसे आमच्या व्यासपीठावरती संजय नक्की संजय पाटील सह पोलीस निरीक्षक साहेब आहेत. बघू शकाल आमचे का पोलीस निरीक्षक संजय पाटील पोलीस निरीक्षकांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. आमचे संजय पाटील आमच्या व्यासपीठावरती सन्मान होतोय. जरा लवकर आपण थोडंसं आपण घाई करायची आमच्या व्यासपीठावरती मान्यवर. नक्कीच आमचे आदित्य भरत आलिमकर काडीचे आमचे मान्यवर यांचा सन्मान सुद्धा आमच्या स्पर्धेचे आयोजक विष्णुदा पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातो. आमच्या व्यासपीठावरती सन्मान केला जातो. आमच्या व्यासपीठावरती आपल्याकडे वेळ आहे तर आपण लवकरात आपण सन्मान उडकून लवकर मात्र आपण सन्मान करून घ्या. आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि खूप सारा मान्यवरगण आमच्या व्यासपीठावरती येतोय. परेश मात्रेंना विनंती असेल तसेच विश्वजित भोईरांना की आपण याच्या व्यासपीठावरती कारण या पाटील परिवारांना सातत्याने माणसं जोडण्याचं काम केलं आणि त्या पाटील परिवाराच्या माध्यमातून हा डायगर चषक 2017 या डायगरच्या मैदानावरती आपण पाहू शकाल. अतिशय चांगलं आणि भव्य दिव्य आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून ग्लोबल टेनिस क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट.च्या माध्यमातून 198 देशामध्ये या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत आहेत त्या प्रेक्षकांच्या वतीनं आम्ही माफी मागतोय कारण चांगलं समालोचन प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीये. तुम्ही मैदानावरती नेट टू नेट फाईट पाहू शकाल मात्र युट्यूबवरती एवढी फाईट पाहणं थोडंसं अवघड असेल आमच्या प्रेक्षक वर्गाला. तिसरं षटक मैदानावरती फ्लॅट दिले चेंडूच्या मिनिट पर्यंत पोहोचलेत. मोठा फटका हवाई सफर चेंडू सीमा पलीकडे अजून एक कणकणीत षटकार. थँक्यू तशी बघू शकतो जबरदस्त व्यक्तिमत्व राहुलभाई पाटील माझी बघू आपण माझी उपसरपंच अडवलीचे यांचे ते शुभागमन झालाय. त्याच्या आमच्या व्यासपीठावरती एक जबरदस्त व्यक्तिमत्व बघू शकतो झुंजार व्यक्तिमत्व बघू शकाल. आपल्या व्यासपीठावरती राहुलभाई पाटील यांचं इथं शुभागमन झालाय. तर स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं आणि त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व तमाम साथ्यांचा पुन्हा एकदा सरशी स्वागत असणार आहे. ओमकार गोलंदाज सज्ज होतो मैदानावरती. तिसरं षटक हा चेंडू ऑपरेकच्या माध्यमातून आतमध्ये येतो. बीड झाल्याच मैदानावरती. फलंदाज मनोज पाटील. एक षटकार मैदानावरती मनोजने दाखवलाय. एक षटकार दाखवला मैदानावरती. फलंदाज राहुल पाटीलला 2 षटकार दाखवलेत. 32 धाब्याची गरज असताना आतापर्यंत 3 षटकार आले जितू तरी सामन्यामध्ये अजूनपर्यंत प्राण जिवंत आहे कारण चांगलं षटक फेकण्याचा प्रयत्न सातत्यानं मोठे फटके आल्यानंतर केला जातोय. 10 चेंडू 9 धाब्याची गरज. हा चेंडू अजून एक मोठा फटका. चेंडू जातो डीप स्क्वेअर एकला. चेंडू सीमा पलीकडे अजून एक दमदार चौकार मनोजच्या पाठबंदा. केतन पाटील दैसरगाव यांच्याकडनं सामना जिंकला. चेतन पाटील यांच्याकडनं 5,000 रुपयाचा पारितोषिक. फिरोज पाटील यांच्याकडनं 5,000 रुपये म्हणजे टोटली जर सामना जिंकला मैदानी दैसर संघ तर 10,000 रुपयाचं मोठं कॅश प्राइज या मैदानी दिलं जाईल या गावदेवी दैसर संघाला. आणि सामना सुद्धा त्यांच्या बाजूने आहे कारण चौकारांना मैदानी सामन्यातली मजा थोडीशी बाहेर काढली आहे. चंदापलगवती 10 बॉल आतापर्यंत 27 फक्त 5 धाब्याची गरज. हा चेंडू सामना खुला गेला मैदानावरती. षटकार दाखवतोय. अतिशय चांगलं क्रिकेट मध्ये सादर केलाय आणि एकाधी सामना जिंकून दिल्यामध्ये मनोज पाटीलला विजयाचा षटकार यामध्ये दाखवलाय आणि टॉप 4 मध्ये प्रवेश करतोय मैदानावरती हा दैसर संघ. वेल प्ले. अतिशय चांगलं क्रिकेट दैसर संघाच्या माध्यमातून. तसेच व्यासपीठावरती दत्ता चौधरी काटीचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व यांचं इथे शुभागमन झालाय. त्याच्यानंतर मान्यवर भास्कर मडवी नागावचे प्रभाकर मडवी आमचे नागावचे शुभागमन झालाय. आतापर्यंत बघू शकाल आपण राऊंड पेकर 650 सन्मान केले जाते त्या स्पर्धेच्या माध्यमातून. एक बघू शकाल भरपूर मोठी स्पर्धा सातत्याने बघू शकाल भरपूर मोठी स्पर्धा आणि तेवढेच आपण बघू शकाल सन्मान. आजच्या या स्पर्धेमध्ये 5वी रात्र या स्पर्धेचे आणि अंतिम दिवस आणि भरपूर मोठं बघू शकाल आपण यावेळेस आयोजन केले गेले आणि सातत्याने भरपूर संख्येने बघू शकाल प्रेक्षक वर्ग असो किंवा मान्यवर असो. तसेच विश्वनाथ पाटील यांना विनंती आहे ओमकार विश्वनाथ पाटील यांना की आपण या ठिकाणी स्कोरिंगसाठी या पुढचा सामना मैदानावरती सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अजय पाटील. फक्त सिंगल आणि 2 फलंदाजांना ज्यानं बाद केलं तो अजय पाटील या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आणि कॅप्टन ऑफ द टीम महेंद्र भोईर यायचे 5,000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी सबमिट केलं जात आहे. विनोद पाटील दैसर यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी लाभेल
या गावदेवी दैसत संघाला संघनायकाला विनंती करतोय आपण यायचं महेंद्र व्यासपीठावरती आणि अजयनं सामनावीरता पुरस्कार घेण्यासाठी या ठिकाणी आमच्या व्यासपीठावरती यायचं. तर चला नक्कीच यावेळेस सिनियर पोलीस निरीक्षक अवॉर्ड साहेब यांच्या शुभ हस्ते